नामस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये ब्रह्मनिरूपण समास हा उजळणी स्वरूपात आपण पाहतोय। 7व्या दशकातील या दुसऱ्या समासामध्ये समर्थ आपल्याला केवळ ब्रह्माबद्दल विवरण करून सांगत नाहीत, ब्रह्मानुभूतीच्या आड जी देहबुद्धी येते त्या विषयावरही समर्थांनी विवेचन केलेलं आहे। समर्थ जे म्हणतात, देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे, याकडे आपण जरा सूक्ष्मतेनं पाहूया। आधी आपण वरवरचा अर्थ पाहू। देहबुद्धीरूपी जो संशय आहे त्यानं आपल्या आत्मसमाधानामध्ये घट झालेली आहे, किंवा असं म्हणता येईल, जिथं आत्मसमाधान आहे तिथं आपण देहबुद्धीमुळे पोहोचू शकत नाही। पुढे मात्र जे समर्थांनी सांगितलेलं आहे तो अत्यंत सूक्ष्म विषय आहे। चुके समाधान समयो देहबुद्धी योगे। देहबुद्धीचा संशय आहे हा विषय आपण विस्तृतपणे पाहिलेला आहे। आपल्याला आपण म्हणजे हा देहच आहे हे ठामपणे वाटणं म्हणजे देहबुद्धी आहे। याचा जणू निश्चयच आपल्या ठिकाणी झालेला आहे की हा देह म्हणजे मी। मनात एखादा विचार आला तर मनामध्ये विचार आला आहे हे कळत असूनही माझा विचार आहे असं आपण म्हणतो। बरं, त्याला आपणच सत्यताही देतो। असा सगळा देहबुद्धीचा पसारा आहे। पण यानं आपलं आत्मसमाधान भंग होतं म्हणजे नेमकं काय होतं हे आपण पाहूया। आत्मसमाधान ही गोष्ट कोणत्याही विषयावरती अवलंबून नाही, कोणत्याही कारणावरती अवलंबून नाही, कोणत्याही घटनेवरती अवलंबून नाही। ते समाधान असं आहे की त्याच्या मागे कोणताही कार्यकारण भाव नाही, कुठलीही संगत त्या समाधानामध्ये नाही, किंवा कोणतीही वासना त्या समाधानाच्या मागे नाही। असं पहा, आपल्याला भूक लागल्यानंतर अन्न खाल्ल्याशिवाय समाधान मिळत नाही, म्हणजे भुकेमध्ये त्या अन्नाच्या समाधानाचं बीज आहे। भूकच नसेल तर अन्नाचं समाधान नाही। तसंच उन्हाळ्याचे आत्ता दिवस आहेत, आपल्याला उकडत असेल आणि गारवा जर मिळाला तर बरं वाटतं, समाधान होतं। उकडलंच नाही तर तो गारवा आपल्याला समाधान देऊ शकत नाही। पहा, थंडीमध्ये गारवा आपल्याला नकोसा वाटतो, मग आपण शेकोटी पेटवतो, म्हणजे कुठेतरी अपूर्णता आहे। मग ती अपूर्णता जेव्हा पूर्ण केली जाते तेव्हा आपल्याला समाधानाचा प्रपंचामध्ये अनुभव येतो। आत्मसमाधान असं अपूर्णतेतून आलेलं समाधान नाही, जो पूर्णच आहे त्या आत्मस्वरूपाच्या प्रांतात गेल्यानंतर येणारी ही अनुभूती आहे। समाधान ही गोष्ट अत्यंत दुर्मिळ आहे, पण आपल्याच जवळ आहे। आपण काय करतो, आपण ज्या व्यवहारामध्ये जगतो तो व्यवहार मूलतः द्वैतातूनच उत्पन्न झालेला असतो। या द्वैतात्मक व्यवहारामध्ये आपण समाधानसुद्धा द्वैतानं शोधायला जातो। आपल्याला ती सवयच लागलेली आहे। आत्ताच बघितलं ना आपण, एखादी गोष्ट जर आपल्याकडे अपूर्ण असेल तर तिला पूर्णत्व कशानं तरी मिळतं आणि मग तिथं आपण समाधानाचा अनुभव घेतो। पण कोणतंही कारण नाही, कोणतीही वासना नाही, कोणतेही विषय नाहीत, तरीही समाधान असू शकतं अशी जागा आपल्याच आत आहे। समर्थ आपल्याला सांगतायत की या जागेपर्यंत देहबुद्धीमुळं आपल्याला पोहोचता येत नाही। म्हणजे आपण देहबुद्धीच्या मार्गानं द्वैतात अडकतो, द्वैतातून आपण अनुभवात अडकतो, अनुभवातून आपण समाधानाचा अनुभव घेतो, आणि तिथे समाधान शोधत राहिल्यामुळं जे अद्वैत स्थितीतील खरं समाधान आहे तिथं आपण जाऊ शकत नाही। आपण ही गोष्ट समजून घेण्यासाठी साध्या संशयाच्या उदाहरणानं सुरुवात करूया। समजा उगाचच आपल्या मनात असा विचार आला की आज बाजारातून आणलेल्या भाजीमध्ये काहीतरी चांगलं नाही आहे, ती भाजी खराब झालेली आहे। संशय तसाच मनामध्ये राहिला। वस्तुस्थिती अशी आहे की भाजी चांगली आहे बरं का। घरी आल्यानंतर आपण भाजी बनवली, पण संशय तसाच मनामध्ये राहिला। त्या संशयासहित आपण जर ती भाजी खायला लागलो तर आपल्याला त्या खाण्यातून समाधान मिळत नाही। हेच जर त्यावेळी आपला मित्र घरी आला आणि त्यानंही आपल्याबरोबर ती भाजी खाल्ली,
त्याच्या मनात संशय नसेल तर त्याला ती भाजी चांगली लागते. आपल्या मनात संशय असल्यामुळे उगाचच आपल्याला त्या भाजीतून अपूर्णता जाणवत राहते. हे जसं व्यवहारामध्ये घडतं तसंच परमार्थामध्ये घडतं. असं पहा, आपलं जे स्वरूप आहे ते विद्यमान आहे, ते साक्षात आहे. तिथं खरं म्हणजे जाण्यासाठी कशाचीही आडकाठी नाही. इतकंच नाही तर ते स्वसंवेद्य आहे, म्हणजे इतर कोणत्याही खटपटींनी ते तसं कळून येत नाही. स्वरूपालाच स्वरूप समजतं, अशी पूर्णता स्वरूपाच्या ठिकाणी आहे. बरं, त्याला कोणतीही उपाधी नाही. परब्रह्म कसं निस्संग आहे, निरुपाधिक आहे, कसा त्याला कोणत्याही विषयाचा स्पर्श नाही, वगैरे वगैरे समर्थ सांगतच आहेत आपल्याला. मग अशा स्वरूपापर्यंत जायला अडचण खरं म्हणजे नसायला पाहिजे. म्हणजे अडचण येते याचा अर्थ तिथं संशय आहे. संशय आहे तर मग तो समाधान मिळू देत नाही. ही तथ्यता आपण आत्ताच पाहिली. असंच आपल्या अंतरंगामध्ये घडत राहतं. कायम दृश्यामध्ये आपण आसक्त, कायम द्वैतातून अनुभव, त्यामुळं कुठेतरी अपूर्णता, आणि ती अपूर्णता पूर्ण झाल्यानंतर समाधान. जे समाधान मिळालं ते टिकतं कुठे? ते पुन्हा भंग पावतं, कारण द्वैतामध्ये अपूर्णता सामावलेलीच आहे. जशी पोट भरल्याची स्थिती कायम राहत नाही, तसं एखादा सोन्याचा दागिना घेतला तर त्यातील सुखही कायम राहत नाही. असं प्रत्येक बाबतीतच आहे. त्यामुळं मिळालेलं समाधान भंग पावतं आणि पुन्हा आपण समाधानाच्या शोधात बाहेर पडतो. म्हणजे पहा, आत्मसमाधान आतच आहे, पण शोधत मात्र आपण बाहेर फिरतोय, अशी आपली दशा होते. कस्तुरी मृगाचं उदाहरण दिलं जात नाही का? त्याच्याच जवळ असलेली कस्तुरी, पण ती शोधायला तो फिरतो आणि शेवटी मरून जातो. हे जे आत्मसमाधान आहे, हे आत्मसमाधान कोणत्याही कारणावर अवलंबून नसल्यामुळं तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा कालावधीही कशावरही अवलंबून नाही. आता हा विषय आणखी सूक्ष्माकडे गेला. समर्थ म्हणतायत, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे. याचा शब्दशः अर्थ असा की आपण जे नरदेहामध्ये आहोत तिथे देहबुद्धी दृढ झाल्यानं आपली समाधानाची संधी चुकते. आता समाधानाची संधी म्हणजे काय? ज्याला समर्थ म्हणतात समाधान समयो. आपलं जीवन हे श्वासांनी बांधलेलं आहे. लाकडाची मोळी असते पहा, एक दोरी असते, त्या दोरीनं लाकडं बांधली जातात, मग ती एकत्र राहतात. आपल्या देहबुद्धीची मोळी मनानं जशी बांधलेली आहे, तसं आपल्या जीवनाची मोळी श्वासांनी बांधलेली आहे. हे श्वास मातेच्या गर्भामध्येच सुरू होतात. श्वास हे जीवाचं पहिलं कर्म असतं. जे कर्म त्याच्या हातून घडतं, पण अनैच्छिकपणे घडतं. म्हणजे त्याच्या इच्छेवरती श्वास चालत नसून श्वास चालू असतात, म्हणून त्याचं जीवन सुरू असतं. योग साधनांच्या काही अभ्यासामध्ये श्वासावरती नियंत्रण केलं जातं, ही गोष्ट खरी आहे. पूरक कुंभक रेचकाचे अभ्यास, अंतर्कुंभकाचा बहिर्कुंभकाचा अभ्यास वगैरे वगैरे. पण त्या अभ्यासालाही मर्यादा राहते. असा कुणीच नाही जो 50 वर्ष श्वास न घेता थांबलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला या श्वासांमध्ये फारसा हस्तक्षेप करून चालत नाही. थोडा हस्तक्षेप करून काही गोष्टी करता येतील. म्हणजे थोडा वेळ आपण कुंभक केला तर एकाग्रतेचा अनुभव येईल, भस्त्रिका केल्यानंतर मन शांत झाल्याचा अनुभव येईल, वगैरे वगैरे. पण या कृती कायमस्वरूपी कुणी जीवनामध्ये करू शकत नाही. म्हणजे नीट विचार केल्यावर लक्षात येईल की श्वासांची सत्ता आपल्या जीवनावरती आहे, आपल्या जिवंतपणावरती आहे. आता हे समजण्यासाठी आपण घरात काम करणारी मोलकरीण आणि मालक याचं उदाहरण पाहूया. मोलकरीण अगदी तरतरीत आहे, काम पण झटपट करते. मालक मात्र अंथरुणावरती पडून आहे, फारसं काही काम करू शकत नाही. असं जरी असलं तरी मालकाची जागा मोलकरणीला नाही आणि मोलकरणीची जागा मालकाला नाही. म्हणजे आपण जे वर्तन करतो, विचार करतो, बुद्धीमध्ये निर्णय घेतो, हातापायांनी कर्म करतो, मनानंही विचाराचं कर्म घडतं, हे सगळं मोलकरणीसारखं आहे.
आणि या मोलकरणीचा मालक मात्र श्वासरूपानं बसलेला आहे. श्वासाचा मालक आत्मा आहे, पण त्या विषयात आत्ता जायला नको. आत्ता आपण समाधान समयो हा विषय समजून घेतोय. आपल्या कर्मांचा अशा पद्धतीनं श्वास जर मालक असेल, म्हणजे आपल्या जीवनावरती जर श्वासांची सत्ता असेल, तर श्वासांपाशीच समाधानाचं बीज लपलेलं असणार आहे. आत्ताच आपण पाहिलं की आपण समाधान व्यवहारामध्ये कर्मातून शोधायला जातो. काहीतरी करणं, काहीतरी मिळवणं, काहीतरी नाही म्हणून काहीतरी मिळवायला जाणं, अशा पद्धतीचे समाधानाचे मार्ग आहेत. आत्मसमाधान मात्र स्वयंसिद्ध आहे. याचा अर्थ असा की आपल्या कर्मांची गती शांत झाली की आपल्याला समाधानाकडे शिरता येणार आहे. जे स्वतः सिद्ध आहे त्याच्यापाशी जाण्यासाठी आपल्याला आपली खटपटच बाजूला टाकावी लागते. समजा सूर्योदय झालेला आहे, पूर्वेकडून सूर्यप्रकाश लखलखीत पसरलेला आहे. आपण जर डोळे बंद केलेले असतील तर आपल्याला सूर्य दिसेल कसा, प्रकाशाचा अनुभव येईल कसा? म्हणजे डोळे मिटण्याची खटपट आपण केलेली आहे, तर प्रकाशाचा अनुभव नाही. सूर्यप्रकाशाचा अनुभव यायला केवळ डोळे उघडण्याची गरज आहे. म्हणजे आपण मुद्दामहून जे मिटून घेतलेले आहेत ते उघडले की सूर्यप्रकाश आहेच. तशा प्रकारे समाधानाच्या बाबतीत न्याय आहे. आपलं आत्मसमाधान, आपली आंतरिक आणि बाह्य हालचाल बंद झाली की आपोआप प्रगट होतं. आणि ही हालचाल आपल्या इंद्रियांमार्फत जरी होत असली तरी त्या हालचालीच्या मागे आपल्या इच्छा, वासना असतात. मनाची असलेली धाव या वासनेमुळंच आहे, इच्छेमुळंच आहे. इंद्रियेसुद्धा मनाच्या मागे धावतात पहा. इच्छा उत्पन्न होते, मिसळ खाऊया, आणि मग त्या बाजूला इंद्रिय जातं. इंद्रिय जाणारच नाही जर इच्छा झालीच नाही, आणि इच्छा तेव्हाच होणार नाही जेव्हा आपण आतमध्ये शांत होण्याचा अभ्यास करू. म्हणजे समाधानाचा क्षण, समाधान समयो, हा आपल्या आत श्वासांमध्ये दडलेला आहे. आता हे कसं काय बुवा? कारण आपली इच्छा आणि आपली वासना ही श्वासांना जोडली गेलेली आहे. आपण अनेकदा हा विषय पाहिलेला आहे की चित्तवृत्तींच्या एकाग्रतेचा आपल्या श्वासांशी संबंध आहे आणि श्वासांच्या व्यग्रतेचा आपल्या चित्तवृत्तींशी संबंध आहे. जेव्हा आपण जेवण करत आहे, झोपत आहे किंवा चिडलेलो आहे, त्यावेळी आपली श्वासांची गती निश्चितच वाढलेली असते. पण ज्यावेळी आपलं मन शांत आहे, कोणताच विचार आपण करत नाही, त्यावेळी आपोआपच श्वासांची गती शांत झालेली असते. म्हणूनच म्हटलं की श्वासांपाशी इच्छेचं, वासनेचं गणित लपलेलं आहे. साधक ज्यावेळी गुरुपदिष्ट मार्गानं साधनेमध्ये शिरायला लागतो त्यावेळी त्याचा परिणाम त्याच्या श्वासांवरती होतो. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट सांगतात, नासा पुटोनी वारा जो जात असे अंगुळे बारा, तो गचे धरुनी माघारा आतू घाली. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात माऊलींनी हे सांगितलेलं आहे. पण कोणत्या संदर्भानं? कुंडलिनी काय काय बदल साधकामध्ये घडवते हे सांगताना माऊली असं सांगतायत की त्या कुंडलिनीमुळं श्वासांची गती आत येते. म्हणजेच सद्गुरुपदिष्ट मार्गानं जेव्हा साधक साधना करतो तेव्हा त्याची कुंडलिनी ऊर्ध्वगामी जायला लागते. जसजशी ती ऊर्ध्वगामी जाते तसतसा त्याचा प्रभाव त्याच्या श्वासांवरती होतो. मन एकाग्र होणं ही अत्यंत अवघड गोष्ट आज मितीला आपल्याला वाटते, कारण आपण सद्गुरुपदिष्ट साधना करत असत नाही. म्हणून सद्गुरुपदिष्ट साधनेनंच मन शांत होऊ शकतं, अन्य कुठल्याही मार्गानं ते होणार नाही. पुस्तकांमध्ये वाचून आपण साधना केल्या, प्रवचनांमध्ये ऐकून आपण साधना केल्या किंवा आपल्याच मनानं आपण साधना केल्या तर ते मन ताब्यात येत नाही. तिथे सद्गुरूंची अनुग्रह शक्तीच लागते. बरं, असंही नाही की अनुग्रह मिळाला म्हणजे सुद्धा मन लगेच ताब्यात येईल. अनुग्रह मिळाल्यानंतर सुद्धा वर्षानुवर्षे अभ्यास करावाच लागतो, तेव्हा मन ताब्यात येतं. पण जे ताब्यात येतं ते कुठल्या मार्गानं ताब्यात येतं तो विषय आत्ता आपण पाहतोय. साधक जेव्हा त्याच्या आतमध्ये उतरायला लागतो तेव्हा हळूहळू त्याचं मन शांत व्हायला लागतं. असे अनुभव येतात की मनामध्ये कोणताच विचार नाही,
शून्यावस्था आहे आणि हा शून्यावस्थेचा अनुभव क्रमाक्रमानं वाढत जातो आणि त्याचा परिणाम आपल्या श्वासांवरती होतो. एक साधा प्रयोग करून पाहूया बरं का. या साधनेच्या खोल विषयातून थोडं बाहेर येऊन हा साधा प्रयोग पाहू. समजा आपण चिडलो आहे. आता आजपर्यंत आपण कधी नामस्मरण करत नव्हतो म्हणून राग येत होता आणि रागात वागत होतो. पण काही वर्ष नामस्मरण करत असल्यानंतर राग आलेला कळायला लागतो. समजा आपल्याला कळलं की आपल्याला राग आलेला आहे, तर त्यावेळी एक प्रयोग करून पाहावा. भगवंताचं नाम मोठ्यानं घेण्याचा अभ्यास करावा किंवा श्री महाराजांना समोर आणावं आणि भगवंताचं नाम घ्यावं किंवा आपल्या श्वासांवरती लक्ष देत श्री महाराजांना आठवावं. आपल्यास लक्षात येईल की त्याचा ताबडतोब परिणाम आपल्या रागावरती होईल. राग शांत होईल. आता पुन्हा आपण साधनेच्या सूक्ष्म विषयाकडे जाऊया. सद्गुरुपदिष्ट मार्गानं साधक जेव्हा त्याच्याच आतमध्ये शांत होत आहे आणि त्यामुळं त्याचे श्वासही शांत होत आहेत, तर असं पहा, अशा वेळी वासना आणि इच्छा यांची हालचाल तिथे असेल का? निश्चितच नाही. कारण ज्यांचा आधार घेऊन वासना हालचाल करणार ते श्वासच तिथं लुळे पडलेले आहेत. प्राण लुळे पडल्यानंतर मनही लुळं पडतं आणि मन आणि प्राण लुळं पडल्यानंतर वासना हालचाल करू शकत नाही. हा सिद्धांतच आहे. आणि वासनेची जर हालचाल नसेल तर तिथंच आत्मसमाधानाचा अनुभव आहे. पहा, आपण अन्नाचं समाधान किंवा दृश्याचं समाधान, वेगवेगळ्या विषयांचं समाधान अनुभवतो, पण हे समाधान आपण अनुभवत नाही. आता नीट विचार केल्यानंतर लक्षात येईल, वासनेची हालचाल कुठे होती? आपल्या आतच होती. आपल्याला अमुक गोष्ट हवी आहे, हा तरंग उमटला कुठे? आपल्या आतच उमटला. तो सोन्याचा दागिना किंवा ती नवीन गाडी दुकानामध्ये आहे, तो नवीन कपडा दुकानामध्ये आहे किंवा मोबाईलमध्ये आपण तो कपडा पाहिला, पण तो मिळावा हा तरंग आपल्या आतच उठलेला होता. आणि आत्ता जी अनुभूती आपण पाहिली की जिथे प्राणगती सूक्ष्म झालेली आहे, मन शून्य झालेलं आहे आणि तिथे आत्मसमाधानाचा अनुभव आलेला आहे, हे सुद्धा घडलं कुठे? आपल्या आतच घडलं. हे जे घडतं याला समाधान समयो असं म्हटलं जातं. हा जो काळ आहे, जिथं खरं म्हणजे काळच थांबलेला आहे, तो समाधानाचा काळ आहे. काळाची गती ही प्रवाही आहे. पहा, आत्ता पहाटेचा अनुभव असेल तर त्याच्यानंतर सकाळचा अनुभव येतो. सकाळनंतर दुपार आहे आणि दुपारनंतर संध्याकाळ ठरलेली आहे. आणि संधी प्रकाश जर असेल तर त्याचा अर्थ उघड आहे की काही तासांनी रात्रच असणार आहे. संधी प्रकाशानंतर दुपार येऊ शकत नाही. पण असं पहा, इथे काळाला अनुभवणारा कुणीतरी आहे म्हणून काळाची गती आपल्याला अनुभवाला येते. मागच्या एका निरूपणात आपण पाहिलं पहा, जर आपण सूर्यावरच उतरलो तर तिथे दिवस आणि रात्र या संज्ञाच नाहीत. म्हणजे काळ ही संज्ञा देहबुद्धीला लागू पडते. पण जिथे देहबुद्धीच थांबली, कारण ती ज्या मार्गांनी हालचाल करणार ते श्वास पांगळे झाले, ते मन पांगळं झालं, तर मग तिथं काळ कुठला असणार? हा जो काळ आहे म्हणजे नसलेलाच काळ, तो समाधानाचा समय म्हणजे काळ आहे. समर्थ आपल्याला म्हणतायत की देहबुद्धीमुळं हा समाधानाचा काळ आपला चुकतो. चुकतो हा अतिशय सुंदर शब्द समर्थांनी वापरला. याही विषयाकडे आपण सूक्ष्मतेनं पाहूया. आपल्याला समजा परगावी जायचं आहे, अगदी आवराआवर झाली, रेल्वेचं तिकीट काढलेलं आहे, 10 वाजता रेल्वे सुटणार आहे, पण आपल्याला पोहोचायला उशीर झाला, रेल्वे चुकली असं आपण म्हणतो. म्हणजे काय घडलं? जे घडायचं होतं ते त्याच वेळी घडलं, आपण मात्र तिथं जाऊ शकलो नाही, म्हणून ती घटना चुकली. तसंच आत्मसमाधानाच्या बाबतीत आहे. आत्मसमाधान कायम आपल्या आतमध्ये उदयाला आलेलंच आहे, ते कुठेही गेलेलं नाही. आपण तिथे वेळेवर जात नाही म्हणून ते आपल्याकडून चुकतं. आणि आपलं न जाणं आपल्या देहबुद्धीमुळं घडतं. कसं काय? कारण देहबुद्धीमुळं आपण वासनांमध्ये अडकलो, इच्छांमध्ये अडकलो, कामनांमध्ये अडकलो आणि एकदा कामनेत सापडलं की मग पुढे अधोगती ठरलेली आहे.
कामनेमुळं मग त्याच विषयाचं चिंतन होतं आणि मग पुढे ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते या मार्गानं आपण अधोगतीला जातो. म्हणजेच देहबुद्धीमुळं आपल्या श्वासांची गती वाढते, वाढलेली श्वासांची गती इच्छांना वाढवते, आणखी प्रेरित करते. इच्छांमुळे ती गती आणखी वाढते आणि मन त्याच दिशेला धावतं. आणि आपली इंद्रिये तर मनाची गुलाम आहेत. मन हे आपल्या इंद्रियांचा राजा आहे. त्यामुळे ज्या दिशेला राजा त्या दिशेला प्रजा या न्यायानं आपली इंद्रिये पण त्या वासनांच्या मागे जातात. मग आपली आत्मसमाधानाची गाडी चुकणार नाही का? 10 वाजता गाडी आहे माहीत आहे, पण आपण आपल्याच व्यापात अडकलो, वेळेवर आवरू शकलो नाही, गडबड झाली, गुंतून राहिलो, तर मग गाडी चुकणारच ना. असंच आपल्या समाधान समयाच्या बाबतीत आपलं होतं, हे समर्थांनी स्पष्ट केलं. म्हणजे पहा, देहच मी या बुद्धीच्या निश्चयानं देहबुद्धीचं स्वरूप घेतलेलं आहे. तर आता हा निश्चय पालटावा लागेल हे उघडच आहे. म्हणून समर्थ आत्मबुद्धीचा निश्चय करायला सांगतात. या निश्चयाचं महत्त्व कळावं आणि देहबुद्धी नीट समजावी म्हणून त्यांनी ब्रह्मनिरूपणामध्ये देहबुद्धीचा विषय आणलेला आहे. पुढच्या ओव्यांमध्ये ते म्हणतात, देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणोनी विचक्षण निंदिती देहो, देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभिमान, पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती, देहाचेनी थोरपणे समाधानासी आले उणे, देहो पडेल कोण्या गुणे हेही कळेना. अगदी कळकळीनं समर्थांनी हा उपदेश केलेला आहे. या सर्व ओव्यांकडे आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया आणि देहबुद्धीतून पुढे समर्थ काय सांगतात तेही पाहूया. आज मात्र इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.